18 वर्षांपासून भाजपसाठी काम करत असल्याचा दावा करणाऱ्या शीतल गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरला असून 2 महिन्यांपूर्वी उमेदवारी निश्चित असल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी एका कार्यक्रमात सांगितल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र अलीकडे राष्ट्रवादी गटातील किसन जाधव व नागेश गायकवाड यांच्या भाजप प्रवेशानंतर शीतल गायकवाड यांची उमेदवारी धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान शनिवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उमेदवारीबाबत आमदार सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख आणि रोहिणी तडवळकर हेच निर्णय घेतील असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर उमेदवारीवरून भाजपातील असंतोष चव्हाट्यावर आला असून कार्यकर्त्यांच्या इशाऱ्यामुळे पक्ष नेतृत्वाची चिंता वाढली आहे. मी प्रभाग क्रमांक 22 मधली स्थानिक रहिवासी आहे. आता मी सध्याला 40 वयाची आहे. ह्या माणसाला म्हणजे ह्या शीतलदादांना मी आता कमीत कमी 20 वर्ष झालं बघते. लहान मुलांच्या सुद्धा तोंडामध्ये नाव आहे. जेवतं ताट सोडून लहान मुलगा येईल की शीतलदादा रोडला आलेत म्हणल्यानंतर. त्यांनी असे काय कामं केलेत ना, त्यांचं काम सांगायला सुद्धा आता मला एवढा टाइम नाही आहे की एवढं रात्र दिवस कमी पुरेल त्यांच्या कामासाठी. इथं मला म्हणायचं, आम्ही एवढं ज्या बेगरमध्ये, ज्या 22 मध्ये म्हणा, जे काँग्रेसचा किल्ला होतं, कुत्र म्हणा, मांजर म्हणा, जरी ते चिन्ह तिथं तुम्ही दिले असते तर काँग्रेस आलं असतं. पण त्या काँग्रेसला बाजूला सरकावून शीतलदादांनी कमळ फुलवलं, तर त्या कमळ फुलवल्या माणसाचा तुम्ही असा अचानक विश्वासघात करताय असं मला म्हणायचं. इथं तुम्ही भर सभेमध्ये आमदार साहेबांनी तिकीट दिलेले फायनल झाले. फायनल झाल्यामुळे आम्ही निश्चिंत राहिलेलो आहे. लोकांच्या घरोघरी गेलेले, आम्ही कमळ फुलवायला लागलो. अचानक तुम्ही रात्री 12 वाजता तुम्ही प्रवेश करून घेताय. मग आता आम्ही काय समजायचं? ते 2 जर माणसं आले तर आमचं तिकीट कुठे आहे म्हणून आम्ही समजायचं? मग तुम्ही घाबरलेत का काय असं आम्हाला? मला काय म्हणायचं, मग तुम्ही का सांगत नाहीये शीतल दादा तू काळजी करू नकोस, तुझं आहे पेक्षा तुम्ही असं का म्हणत नाहीये? तुम्ही असं सांगा ना आम्हाला की तुझं काय टेन्शन नाहीये, आम्ही त्यांना प्रवेश करू किंवा काय करू ते तुम्ही ठरवा. त्या तिघांना घ्या, चौघांना असं काही नाही आमचं. तुम्ही कोण लेडीज काढायचे काढा, पण आम्ही लेडीज पण देणार नाही. काल पालकमंत्री साहेब लास्टच्या क्षणांना मी भेटायला गेले होते. मी आज 4 दिवस झालं मी सगळ्यांची भेट घेतेय. मी बापू साहेबांना भेटतेय, पालकमंत्री साहेबांना भेटते, नागरिक सुद्धा मी एक म्हणजे तिथली बचत गटाची महिला आहे. सगळे नागरिक लेडीज विचारायला लागलेत का आम्ही आणत नाहीये, की अजून आम्ही वाट बघतोय. आमच्या आशा आहे, बापूसाहेबांच्या शब्दावर आशा आहे म्हणून आम्ही थांबलेलो आहे. पण तुम्ही जर असं काय वेगळं सांगत असेल लास्ट स्टेशनापर्यंत, का बरं तुम्ही लास्ट स्टेशनापर्यंत म्हणताय लेडीज काढा? कशासाठी लेडीज काढायचं? अहो आज मी जेवले म्हणून तुमचं पोट भरणार आहे का? तुम्ही लेडीजचं उत्तर सांगा मला. लेडीजला कोण ओळखणार आहे? शीतलदादा म्हणून शीतलदादाला ओळखतेत. मग तुम्ही लेडीजला का काढा हे शब्द मला सांगा. त्या शब्दाचं मला पहिला उत्तर द्या. आज मी जेवते, मग मी जेवले म्हणून तुमच्या सगळ्यांचे पोट भरणार आहेत का? जर असं असेल तर मी जेवत राहते, तुम्ही माझ्या समोर महिनाभर उपासण्याला थांबा सगळेजण. मॅडम, तुम्ही आता पत्रकार संघामध्ये म्हणलं होतं की आम्ही सर्व झोपडपट्टीमध्ये जाऊन सगळ्या नागरिकांना गोळा करून आम्ही पक्ष कार्यालयात जाऊन आत्महत्या करणार आहे, ही आत्मदहन जे करणार आहे, हे तुम्ही वाक्य बोललं होतं. त्यामुळे समाजामध्ये एक वेगळा संदेश जातं. हे बोलणं योग्य आहे का? योग्य आहे. अहो संतापलंय. पक्षामध्ये राहून तुम्ही जर का पक्षाला सोबत घेऊन जर का तुम्ही काम केलं तर त्या संदर्भात म्हणजे तुम्हाला असं वाटणार नाही का बा सगळं समाज तुम्ही एकत्रीकरण करून तुमच्या लोकांमध्ये एकजूट राहून तुम्ही जर का लढा दिला तर हे लढा पूर्ण लास्ट पर्यंत जाईल असं वाटत नाही का तुम्हाला? तुम्ही जर का हे निर्णय घेणं हे योग्य आहे का? तुम्ही लास्टचा निर्णय विचारले. तुम्ही काय म्हणले मला? लास्ट त्याला काय करणार आहे? मी अजून 2 दिवस वाट बघते. मी 30 तारखेच्या एंड पर्यंत तुम्हाला सांगायला लागले मी की आम्हाला एबी फॉर्म पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्ही आमदाराचा शब्द टोलता, मग तुम्ही नागरिकाचे काय होणार आहे? अहो तुम्हाला आमदाराला कोण आणलंय निवडून? आम्ही आणलंय. खासदाराला कोण निवडून आणलंय? आम्ही आणलंय. मुख्यमंत्री कशापासून झाले तुम्ही नागरिकाचं ऐका ना. नागरिक ठरवणार ना सगळ्या गोष्टींनी. आज आम्हाला शीतलदादा पाहिजे बोलल्यावर तुम्ही शीतलदादाला तिकीट देणार, त्याचं काम बघा. अहो तुम्हाला असं जर वाटत नसेल, आमच्यावर विश्वास असेल तर तुमचा माणूस पाठवा प्रभागामध्ये. अहो घरी जाऊन विचारा तुम्ही नागेश अण्णाला मत देणार आहे का शीतलदादाला देणार आहे, हे बघा. तुम्ही तुमच्या माणसं कामाला लावा. तुम्हाला आमच्यावर विश्वास नाहीये तर मतदानावर बहिष्कार घालणार, 100% घालणार. मी मत होऊ देणार नाही. आमच्या जेवढे आहेत आम्ही तेवढे मतदान होऊ देणार नाही. जर आम्हाला तिकीट नाही मिळवलं तर आमच्या पक्षामध्ये म्हणजे काय म्हणते मला, आमच्या प्रभागामध्ये आम्ही कमळ फुलवणार नाही. मग शेवटी त्यांनी निष्ठावंत आहेत, ते कार्यकर्ते आहेत, पण आम्ही त्यांच्या मागचे नागरिक म्हणून सांगते. त्यांनी राहू द्या, बापूचे निष्ठावंत राहू द्या, आम्ही ते राग नाहीये. पण मी एक लाडकी बहीण म्हणून सांगते, जर देवाभाऊने आमचं जर ऐकलं नाही तर लाडकी बहीण नाराज होणार. पण मला असंही म्हणायचं नाही की देवाभाऊ आम्हाला नाराज करतील. का देवाभाऊनी लाडकी बहिणीसाठी खूप काही केलंय आणि हे लास्ट त्याचा पण निरोप माझा देवाभाऊ समजून घेतील आणि शीतलदादांना ओपन पुरुष म्हणून तिकीट हे एबी फॉर्म आम्हाला देतील एवढी मी गॅरंटी धरणार आहे. मी शीतल सुरेंद्र गायकवाड, प्रभाग क्रमांक 22 इच्छुक उमेदवार असून मला 2 महिन्यापूर्वी लोकप्रिय आमदार माननीय सुभाषभाऊ देशमुख साहेब यांनी भर सभेमध्ये मला भाजपचे तिकीट फायनल केले होते.
मग त्या दृष्टिकोनाने आमचं कामही चालू होतं. प्रभाग क्रमांक 22चं 43,000 मतदारसंघ आहे, ते सगळं आम्ही पिंजून काढून सगळ्यांच्या घरोघरोपर्यंत कमळ पोचवलं. 4,200 लाडकी बहीणचे फॉर्म भरले, 1,872 सभासद नोंदणी केले भाजपचे, खासदारकीला धावपळ केलं, आमदारकीला प्रभाग क्रमांक 22चं आम्हाला पालकत्व होतं. त्यानुसार मुस्लिम समाजाचं आणि जैन समाजाचं मतदान असलं तरी त्यामध्ये आम्ही जबाबदारी स्वीकारून माननीय लोकप्रिय सुभाषबाबू देशमुख साहेबांना भरघोस मतदान दिलं. प्रभाग क्रमांक 22 मध्ये मी 18 वर्षापासून आहे तिथं. हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. सुशीलकुमार शिंदे साहेब, प्रणितीताई शिंदे, उज्ज्वलाताई शिंदे यांचं त्या विजापूर रोडला तिथं मतदान होतं. अशी परिस्थिती असताना संघर्ष संकटातून मार काढत आज सगळं आम्ही तिथं भाजपमय वातावरण केलं. अशी परिस्थिती असताना 4 दिवसा अगोदर नागेश गायकवाड, किसन जाधव हे अचानकपणे आपलं बालाजी सरोवरमध्ये रात्री 12 वाजता प्रवेश केले. तिथं कुठलं हे प्रवेश करायचं पण एक पद्धत असते की एक तर भाजप कार्यालयात प्रवेश करावा किंवा प्रदेश अध्यक्ष तिथं जाऊन मुंबईला प्रवेश करावा. हे अचानक प्रभाग क्रमांक 22 मध्ये पक्ष प्रवेश करून आम्हाला बी फॉर्म मिळालेला आहे. ते शीतल गायकवाडला लेडीज द्यायचं लेडीज द्या, नाहीतर त्याला बी फॉर्म देणार नाही, काय नाही, आम्ही पॅनल करणार अशी घोषणा देत निघाले. मग आम्ही सगळे आमच्या आमदार साहेबाकडे गेलं, पालकमंत्री साहेबाकडे गेलं. हे असं विषय नेमकं काय आहे, नाही आम्हाला माहित नाही, तुम्हाला तिकीट फायनल केलेलं असं तसं वाच्यता करून उडवाउडवीचे उत्तर देत आहेत. माझी एकच सगळ्यांना मागणी आहे की विनंती आहे, जसं आम्हाला भर सभेमध्ये 1200 ते 1500 लोकांमध्ये तिकीट फायनल केलं होतं त्या पद्धतीने मला बी फॉर्म द्याव. मी कोणत्या पक्षात जाणार नाही, काय नाही, आम्ही कमळ सगळ्या घरापर्यंत पोहोचवायचं काम केलंय. आता दुसरे लोक लगेच कमळ घेऊन थांबायचे विचार करत असेल ते अद्याप आम्ही खपवून घेणार नाही. काम आम्ही करायचं आणि पगार त्यांनी घ्यायचं. हे राष्ट्रवादीचे लोक आहेत, त्यांनी घड्याळकडनं थांबावं, मी कमळकडनं थांबेल. जे जनता ठरवेल ते आपण मान्य करू. ते अगोदर शरद पवारांना फसवून आलेत, अजितदादांना फसवून आलेत, जनतेलाही आता फसवायचं काम करलेत. जयकुमार गोरे साहेबांना, पालकमंत्रींना, तसे देवेंद्र कोटे साहेबाला, सचिनदादा कल्याण शेट्टी साहेबाला एवढीच विनंती आहे, त्यांना पक्ष प्रवेश करून घेऊ नका, त्यांना तिकीट देऊ नका. मला जे ठरल्याप्रमाणे तुम्ही शब्द दिले ते तिकीट द्या. मी तिथं भाजपचं कमळ फुलवायला तयार आहे. एवढं बोलतो, थांबतो. पक्षाने उमेदवारी नाकारण्यामागे तुम्हाला अधिकृत कारण काय सांगितलं आहे का? मला अजून काय नाकारलंय किंवा असं काही नाही. संभ्रमाचा विषय काय चाललंय नेमकं आमच्या नेत्या लोकांना बी कळीना, कार्यकर्त्यांना बी कळीना, सगळं संभ्रमाची अवस्था आहे. आता तुम्ही सोलापूरची सगळी परिस्थिती बघतात, कोण कुठं यायलंय, कोण काय करायलंय कळीच नाही. अगोदरचे बी नगरसेवक आहेत भाजपचे, गेल्या वेळेस महापौर होते, उपमहापौर, ते विषय झाला. पण भाजपचे नगरसेवक भरपूर आहे, त्यांनाही डावलण्याचा प्रयत्न चालू आहे. कोण कुठं घुसालेत काय कळीना झालंय. आता आमचं माननीय सुभाषबाबू देशमुख साहेबांचा मतदारसंघ आहे, तिथं पण कोटे साहेबांनी कुठं कुठं माणूसा लावायचं काम चाललंय, चिटकाचिटी, हे सगळं पत्रकार बंधूला माहित आहे. पण हे काय कळायला नेमकं कळी नाही. माझं एकच माननीय सुभाषबाबू देशमुख साहेब आणि मनीष भैया देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढची वाटचाल आम्ही ठरवणार आहे.